नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 13 मे 2025 आणि आता सायंकाळचे 7:45 झालेले आहेत। मित्रहो, गेले 3 ते 4 दिवसापासून आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारनंतर वादळी पावसाची स्थिती निर्माण होऊन राज्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पाऊस हा पाहायला मिळते आहे। आजचा जर विचार करायचा झाला तर आजसुद्धा आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासोबत काही ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस सध्या हल्ली पाहायला मिळते आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की उद्या दिनांक 14 मे 2025 उद्याला आपल्या राज्यामध्ये कुठे कसं काय वातावरण राहणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। मित्रो, आता आपण लाईव्ह सॅटेलाइट इमेज पाहतो आहे आणि त्यानुसार आपल्याला लक्षात येते की राज्यातील पश्चिम दक्षिण महाराष्ट्रामध्ये आपल्याला वादळी पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळत असून त्या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते आहे, ज्यामध्ये सावंतवाडी आहे, सोबतच रत्नागिरी सांगली आहे, त्यानंतर सातारा आहे, अकलूज सोलापूर आहे, सोबतच इकडे धाराशिव लातूर साईडचा परिसर आहे। या परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडासोबत पाहायला मिळते आहे। त्यानंतर पुणे आहे, अहिल्यानगर आहे, मुंबई आहे, रायगड आहे, सोबतच छत्रपती संभाजीनगर आहे। या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण आणि या ठिकाणी सुद्धा आज रात्री पाऊस पाहायला मिळू शकते। त्यानंतर नाशिक आहे, सोबतच पालघर आहे, मालेगाव आहे, नंदुरबार आहे, सोबतच इकडे धुळे साईडचा काही परिसर आहे, दाळगाव आहे, जळगाव आहे। या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला आज रात्री पाऊस हा पाहायला मिळू शकते आणि त्या ठिकाणी सध्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं आहे। उद्या दिनांक 14 मे 2025चा जर विचार करायचा झाला तर आपल्याला बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे, ज्यामध्ये खास करून उद्याला आपल्याला सायंकाळपर्यंत सावंतवाडी आहे, सोबतच राजापूर आहे, रत्नागिरी आहे, कोडोली आहे, कराड, सातारा, चिपळूण आहे। या परिसरामध्ये आपल्याला मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस उद्याला सायंकाळपर्यंत पाहायला मिळू शकते। त्यानंतर कोडोली सांगली आहे, जत आहे, कराड विटा आहे, वडूज सातारा आहे, इकडे पंढरपूर साईडचा काही भाग आहे। या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। त्यानंतर बारामती आहे, सोबतच दौंड, पुणे आहे, गोरेगाव आहे, खोपोली खेड आहे। या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्यानंतर मुंबई आहे, कल्याण डोंबिवली आहे, जुन्नर, वाडा, इगतपुरी आहे, नाशिक आहे, पालघर आहे। इथे सुद्धा आपल्याला कमी अधिक प्रमाणात हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते। त्यानंतर श्रीरामपूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, अहिल्यानगर आहे, जामखेड आहे, सोबतच करमाळा आहे, दौंड, इंदापूर, बारामती, बार्शी आहे। इथे सुद्धा आपल्याला कमी अधिक प्रमाणात हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते। त्यानंतर केज आहे, पेठ आहे, सोबतच बार्शी, तुळजापूर, पंढरपूर आहे, सोलापूर आहे। त्यानंतर इकडे लातूर, धाराशिव साईडचा काही भाग आहे। या परिसरामध्ये आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक भागामध्ये पाहायला मिळू शकते। त्यानंतर उदगीर, देगलूर आहे, अहमदपूर आहे, नांदेड आहे, परळी, माजलगाव, सेलू, बीड आहे। या बहुसंख्य परिसरामध्ये सुद्धा आपल्याला उद्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते। त्यानंतर उमरखेड आहे, हिंगोली, पुसद आहे, वाशिम आहे, त्यानंतर लोणार आहे, जालना, चिखली, कारंजा आहे। इथे सुद्धा आपल्याला बहुतांश भागामध्ये उद्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्यानंतर सिल्लोड आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, कन्नड आहे, वैजापूर, मनमाड, मालेगाव आहे, सोबतच धुळे, जळगाव, पाचोरा आहे। या परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते। त्यानंतर साक्री आहे, सोबतच नंदुरबार आहे, दाळगाव आहे, शिरपूर साईडचा काही भाग आहे, मालेगाव, मनमाड आहे। या परिसरामध्ये सुद्धा उद्याला आपल्याला हलका स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते। हवामान खात्याने विदर्भातील बुलढाणा आहे, त्यानंतर यवतमाळ आहे, चंद्रपूर आहे, या जिल्ह्यांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये उद्याला आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळू शकते। त्यानंतर भंडारा, गोंदिया आहे, सोबतच नागपूर आहे, गडचिरोली आहे, वर्धा आहे। या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला उद्याला हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते। त्यासोबतच आपल्याला वाशिम आहे, त्यानंतर अमरावती, अकोला आहे। या भागामध्ये सुद्धा उद्याला आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस काही ठराविक ठिकाणी पाहायला मिळू शकते।